तेरे दर पे आके थम गए, नैना नमाजी बन गए, एक दूजे में यूं ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम। नमस्कार, जय महाराष्ट्राच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना व्हॅलेंटाईन्स डेच्या म्हणजेच व्हॅलेंटाईन्स दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज व्हॅलेंटाईन्स डे 14 फेब्रुवारी आणि आज मी घरी आहे, सुट्टीवर आहे, कारण मला आज्ञा आली वर्ण म्हणजे अर्थातच होम मिनिस्ट्रीकडनं आणि त्याचं पालन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे घरी मी अत्यंत काय आपण म्हणूया आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे मी आज घरी बसलेलो आहे आणि माझे मालक, मी ज्यांच्या सेवेत असतो म्हणजे माझी बायको, मालक ती फार कॅमेरासमोर येत नाही, कारण ऑलरेडी मी असतो त्यामुळे ती ऑलरेडी खूप वैतागलेली असते की सतत कॅमेरासमोर असतो, त्यामुळे अजून तिची भर नको म्हणून ती येत नाही। ती जॉब करते आणि ती पण सकाळी जाते, रात्री उशिरा घरी परत येते, त्यामुळे तिला ही सुट्टी खूप आवश्यक असते। शनिवार रविवार तिच्यासाठी जवळपास दिवाळीचा सण असतो, कारण ते 2 दिवस तिला पूर्णपणे घरात मिळतात, पण तरी तिचं काहीतरी शनिवारी काम निघतं। आमच्या प्रेमाची सुरुवात आम्ही खूप छोटे असताना झाली। आम्ही शाळेत असताना, आम्ही 10वीत आणि मंजिरी 8वीत होती तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो, एकमेकांना प्रपोज केलं आणि एकमेकांना हो म्हटलं आणि आमचं अफेअर सुरू झालं। आमच्या लग्नाच्या आधी आमचं 11 वर्ष अफेअर होतं, मग आमचं लग्न झालं। आमच्या लग्नाला आता 15-16 वर्ष झाली, तर आम्ही जवळपास एकमेकांना 26 वर्ष ओळखतो आहे, जेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं तेव्हापासून, आणि 26 वर्षानंतर सुद्धा आम्ही एकत्र आहोत, एकमेकांवरती आम्ही तितकंच प्रेम करतो। मंजिरी, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात माझ्या आईबाबांनंतर सगळ्यात उत्तम भेट जर मला परमेश्वराने दिली असेल तर माझे मालक, मी ज्यांना मालक म्हणतो, मंजिरी। आमच्यात सगळ्यांमध्ये होतात तशीच भांडणं आमच्यामध्ये होतात। आम्ही 24 तास अजिबातच प्रेमात नसतो, सतत आमच्यात भांडण होतात, सतत आमच्यात वादावादी होतात, पण भांडण आणि वादावादी झाल्यानंतर, मतभेद झाल्यानंतर सुद्धा आम्हाला एकमेकांची पर्याय नाही हे जाणवतं आणि आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलायला लागतो आणि कोणाचं चुकलं असेल तर आम्ही सॉरी म्हणतो आणि पुन्हा, कारण मला माहिती आहे की कालच आमचं ताजं भांडण झालं, कारण तिच्या इतकं मला दुसरं कोणीच सांभाळू शकत नाही। पातळी सोडून आपण वागतो तसं माझ्याकडनं होतं, पण नंतर माझी पातळी माझ्या लक्षात येते आणि मग पुन्हा आपण आपल्या पायरीवर जाऊन उभे राहतो। त्यामुळे मालक हे सर्वश्रेष्ठ आहेत। एकदा आपण गोंधून घेतलं हातावरती, ते दिवारमध्ये होतं मेरा बाप चोर आहे, तसं मी माझ्या हातावरती गोंधून नसेल घेतलं तरी ते काय म्हणतात त्याला, अप्रत्यक्षपणे माझ्या मनावरती मी गोंधून घेतलं आहे की मालक हे सर्वश्रेष्ठ आहेत, आणि एकदा मालक हे सर्वश्रेष्ठ असं मानलं की आपण आपल्या पायरीवरती राहायचं असतं। पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तिच्या इतकं प्रेम माझ्यावरती दुसरं कधीच कोणी केलं नसतं, किंवा ती ज्या प्रकारे मला सांभाळून घेते तितकंही दुसरं कोणी सांभाळू शकलं नसतं। ॲक्टर म्हणून ज्याला आपण म्हणूया की बेसिकली तिच्यामुळे अभिनय माझ्या आयुष्यात आला, कारण आमचा अफेअर झाल्यानंतर 5 वर्षानंतर ती कॅनडाला गेली 5 वर्षासाठी, आणि त्या काळात मी तिला भेटलो पण नव्हतो, तिला पाहिलं पण नव्हतं। आमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप चालू होतं, आम्ही पत्र पाठवून एकमेकांशी बोलायचो, कारण तेव्हा ईमेल नव्हते, तेव्हा व्हॉईस चॅट नव्हता, व्हिडिओ चॅट नव्हता, आणि मग ती यायच्या आधी कधी मॅनरी याहू मेल सुरू झालं होतं तेव्हा आम्ही मेलवरती बोलायचो। सो हे आमचे छोटे मालक मल्हार राजे भावे, आणि मल्हारचाही आत्ताच चित्रपट रिलीज झाला आहे फुगे, आणि माझ्यापेक्षा एक्साइटमेंट त्याला जास्त आहे, कारण त्याच्या शाळेमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे की माझं पिक्चर आलेलं आहे, ते प्लीज बघायला या। त्याच्या टीचरला त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच्या टीचरनी पण पिक्चर बघितला, आणि मल्हारच्या शाळेमध्ये जाताना PVRच्या स्क्रीनच्या बाहेर ओबेरॉय मॉलच्या इथं बाहेर एक मोठं होर्डिंग लावलं आहे फुगेचं, तर तो सगळ्या त्याच्या मित्रांना दाखवतोस। काय दाखवतोस तू? हां, फुगे। आणि त्याच्यात कुठला रोल केलास तू? काय केलंस त्याच्यात? माझं ऋषिकेश। आणि काय म्हणजे कोण असतो ऋषिकेश? माझ्या छोट्यापणीचं काम केलं त्याने। आणि तुझ्या मित्राचं नाव काय पिक्चरमध्ये? आदित्य। आणि ते कोणी केलंय ते काम? कोणी केलं? विहान, म्हणजे आमचा प्रोड्युसर कार्तिक निशानदार, त्याचा मुलगा विहान यांनी स्वप्नीलच्या छोटेपणीचं रोल केलं। कसं वाटलं तुला शूटिंग करून? मस्त वाटलं। आणि पिक्चर तू पाहिलास, तुला आवडलं का पिक्चर? तेरे दर पे आके थम गए, नैना नमाजी बन गए, एक दूजे में यूं ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम। खरं तर फर्स्ट
व्हॅलेंटाईन गिफ्ट आपण तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे आपण एवढा सेलिब्रेट केला होता का? तेव्हा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्याची ट्रेनिंग पण नव्हती. खरंच नव्हती. आणि कारण आम्ही इतके लहान होतो तेव्हा, शाळेत होतो, तर आम्ही भेटायचोही चोरून, म्हणजे असे गल्ली गल्लीतून फिरायचो की आईबाबांनी बघायला नको की कोणी मोठ्यांनी बघायला नको. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे असं काही सेलिब्रेट केलेलं आठवत नाही मला खरं तर. पण येस, सुबोधनी मला खूप सारे ग्रीटिंग कार्ड्स आणि खूप तेव्हा इमिटेशन ज्वेलरी आणि असं काय 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 मी शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना खूप दिलं आहे. त्यामुळे त्यांनी मला खूप गिफ्ट्स दिले आहेत. आणि अशी एक मोठी बॅग भरून ग्रीटिंग कार्ड्स ती अजून थोडीशी जपून ठेवली आहेत आम्ही. मी एक 5 वर्ष नव्हते, त्यामुळे सुबोधच्या कॉलेजमध्ये सिम्बॉयसिसमध्ये असं घालायची शक्यता आहे ना सुबोध? नाही, अशा होत्या काही जणी, पण तेव्हा माझ्याशी मुली येऊन बोलायला घाबरायच्या, कारण मी तेव्हा त्यांना अतिशय माजोरडा आणि खूप गर्विष्ठ आणि खूप शिष्ट वाटायचो. त्यामुळे माझ्या आसपास शक्यतो कोणी मुली यायच्या नाहीत आणि मी त्यांच्या फार जवळ जायचो नाही, कारण माझं आणि मंजिरीचा अफेअर चालू होता. त्यामुळे मलाही त्यांच्यात काही फार इंटरेस्ट नव्हता. मी म्हटलं तसं की मंजिरी गेली आणि तिची जागा जी रिकामी झाली होती इथे नसण्यातली, त्याच्यात अचानक एक गोष्ट घुसली, नाटक नावाची, अभिनय नावाची, आणि तिने मला वेड्यासारखं पछाडून टाकलं. म्हणजे मंजिरीशिवाय जर दुसऱ्या कोणी मला प्रपोज केला असेल तर मी असं म्हणेन की मला नाटकाने किंवा अभिनयाने मला प्रपोज केलं. आणि आम्ही दोघं एकमेकांच्या खूप प्रेमात पडलो. आणि आता मला असं वाटतं की जशी तिला मी सोडू शकत नाही तसंच मी अभिनयालाही सोडू शकत नाही. तेरे दर पे आके थम गए, नैना नमाजी बन गए, एक दूजे में यूं ढल के आशिकाना आयत बन गए मैं और तुम. ह्याच्यातले गुलाब किती ते मी मोजतोय, पण 1 2 3 4. एक छोटासा ब्रेक घ्या, तोपर्यंत सगळे मोजून ठेवतो. घ्या छोटासा ब्रेक.